आज आपण या ठिकाणी सालाबाद प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांची करत होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी आपला लढा लढला। मित्रांनो, त्यांची दुश्मनी कोणाबरोबर नव्हती। दुश्मनी होती का त्यांची? नव्हती। त्यांच्यासोबत आज काही लोक भांडवलदार, दुकानदार, मुसलमान म्हणलं की त्याच्यावर वेगळ्या नजरेने पाहतात। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे शिलेदार होते मुस्लिम समाजाची लोक। ज्या ज्या ठिकाणी गळ जिंकत होते त्या त्या ठिकाणी मस्जिद आणि ईदगाह बांधून देत होते। हेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जातीवाद तयार करत आहेत। त्याचा इतिहास आपल्याला दाखवणं अत्यंत गरजेचं आहे। कारण आपला भारत देश या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे। त्या संविधानाच्या माध्यमातून, त्या लोकशाहीच्या माध्यमातून 18 पगडी जाती धर्माचे लोक गुणागोविंदाने नांदत आहेत। तशा प्रकारे जातीवाद आपल्याला दिसत नाही, परंतु काही मनोवाद जातीवाद करण्याचा प्रयत्न करत आहे। पण आता जनता समजदार झालेली आहे, नागरिक सुजाण आहेत, म्हणून आता त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही। मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाहिलं सावित्रीताईला शिक्षण दिलं, किती लोक त्यावेळेस विरोध करत होते। त्या काळामध्ये कसा आपण बघतो शनिवार वाडा, त्या शनिवार वाड्यामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंना सुद्धा लोकांनी त्रास दिला, परंतु ते पाठीमागे नाही सरले, आपला कार्य चालू ठेवला। म्हणून आपल्याला या महात्मा फुलेंची सुद्धा जयंती, कारण 11 तारखेला जयंती त्यांची होती, बाबासाहेबांची 14ला होती, छत्रपती शिवाजी महाराजांची। म्हणून आपण या ठिकाणी ग्राहक संघ समितीची आम्ही या ठिकाणी सालाबाद प्रमाणे जयंती साजरी करत आहोत। जयंतीमध्ये आलेल्या सर्व लोकांना मी शुभेच्छा देतो। प्रमुख पाहुणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहतो सध्या नव्या मुंबईमध्ये हवा कशी आहे। एक ठिकाणी भाजपची लोक बैठका घेतात, दुसऱ्या ठिकाणी एकनाथ शिंदेची लोक बैठका घेतात। एक बोलतंय एसआरए आणा, एक बोलतंय एसआरए नका आणा, एक बोलतोय झोपडपट्टीला 300 एरिया द्या, दुसरा म्हणतो झोपडपट्टीला 500 एरिया द्या। अरे बाबानो, तुमचा बाप बोलतोय मोदी साहेब, जब तक 2022 का जो बिल बेघर होगा उसको घर दूंगा। क्या म्हणते? 2022 पर्यंतच्या लोकांना घर देण्याचा देशाचा प्रधानमंत्री म्हणतो, आणि हे लोक गरिबांच्या झोपड्यात झोपतात। आज आम्ही गरिबांच्या झोपड्यासाठी लढतोय। आम्ही शासनाच्या विरोधात जात नाही। शासनाचा JR 2011चा आहे। आमची ग्राहक संघर्ष समिती सुद्धा 2011च्या लोकांसाठी लढते। 2015ला, 16ला, 18ला, 20ला बसलेल्या लोकांसाठी आम्ही लढत नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे या शासनाला, पहिले 2011चा सर्वे करा, नंतर झोपड्या तोडा, तोपर्यंत झोपड्या तोडू नका। ही भूमिका आमची आहे। आम्ही म्हणत नाही 2025चा झोपडा बसलोय, 2025चा घर बांधलंय आणि त्याला सपोर्ट करा म्हणून आमची ग्राहक संघर्ष समिती सांगत नाही। आज नाही उद्या हे शासन 2022 पर्यंतच्या लोकांना घर द्या म्हणून आपण पाहत आलो। पहिला पण येडी झाली का लोकांची घरं उद्ध्वस्त करताय? यासाठी आमची घरची लढाई असती आणि आम्ही घरासाठी लढतोय, पण त्या शासनाच्या JR प्रमाणे लढतोय। एवढं माझी प्रतिक्रिया मांडतो। मी थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र।